नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण चाललो गावाला, कारण किओस्क म्हणजे का गोंधळ. बिग बॉस बघून जरा जरा इंग्लिश शिकायला लागलो मी, कारण की एवढे इंग्लिश शब्द बोलतात ना बिग बॉसमध्ये. तर त्यामुळे आता मी थोडंसं इंग्लिश वर्ड यूज करणार आहे. सो आता चाललो मी गावाला. भावाचा गोंधळ आहे, जागरण गोंधळ म्हणजे. तर त्यासाठी चाललो आहे, निघालो आहे. आज उद्या आणि परवा दिवशी अशी 3 दिवसाची मस्तपैकी सुट्टी घेतलेली. सहलीला जायचं सहलीला. तर विषय काय, आता मी गॅस भरायला थांबलो आणि अनिलला आली अचानक, म्हणजे गॅस भरता ते. तर ते तिथं गेली. आता तिचं बघून माझ्या पोटात सुद्धा कळ मारायला लागले. तर आता काय विषय काय नाही, ती गेली. आपलं बघू जरा पुढं पुण्याच्या बाहेर गेल्यानंतर जरा ब्रेक घ्यायचा. तर मावशी येणार आहेत, वैष्णवीची मावशी म्हणजे. तर त्या येणार आहेत, त्यामुळं थांबलो आहे आम्ही पण. म्हणलं तोपर्यंत पण ती पण जरा काम 25 होईल तिचं पण अन्वीचं. तर चाललं तर गावाला. पहिल्यांदा एका ठिकाणी जायचं आहे, एक कार्यक्रम आहे तिथं. कार्यक्रम आहे तो करून मग गावाला. आणि तर उद्या जागरण गोंधळ आहे. सो लेट्स गो. चलते गावाकडची मजा. भरपूर दिवसांनी ब्लॉग बनवते तो, बघू कसा काय होते तो. जरा सवय मोडली आहे ब्लॉगची. तर गावाकडच्या वेळेस लई दिवसांनी चालले गावाकडे. आता म्हणजे जवळजवळ मे मध्ये वर्ष होईल. त्यानंतर म्हणजे यात्रेला गेलो तर त्यानंतर आता चाललो आहे. तर चला जाऊया पुढं, बघू काय काय म्हणजे वगैरे येते ते. आणि बघून आता मला हळूहळू असं पोटात गडगड गडगड करायला लागले. थांबायला लागेल लवकरच. आलोच शी करून. तो माणूस बघा कुठं झोपलाय गाडीवरती, बिचारा कॉमेडीवाला आहे. तर कुठं झोपलं बघा, पिकअपवर. सो दाऊद तभी एक राऊत. आयुष बघा, आयुष, अन्वीची आयुष, अन्वीची आयुष. अन्वी हाय कर. शॉपिंगला गेली अन्वी. हे बघ शेमडीपुरी बघा कशी आयुष करते. शेमडीपुरी आयुषच्या आधी बघा पाय. हे बघा आबा चालले तर आबा. मला किशा बाबा भेटला, किशा बाबा आता इथं. मग काय सनसेट बघा ना, काय भारी दिसतंय एकदम. हा हा हा, एक नंबर. तर विषय काय, आता आम्ही शेतात. आज मेन गोष्ट तर सांगतो. पहिला विषय काय होता, घरून निघालो, जास्त काय शूट वगैरे केलं नाही. पहिल्यांदा गेलो मी शारदा मिसळ खायला, जी कर्जतची फेमस मिसळ आहे. ती गेलो, आपल्या मित्राचीच आहे, अजय गोरेची. तर तिथे गेलो, तिथं मिसळ वगैरे खाऊन आम्हाला जायचं होतं कड्याला. कड्याला म्हणजे असं कड्याला नाही, कडा म्हणून गाव आहे, तिथं जायचं होतं. काम होतं एक महत्त्वाचं. तर ते करून ते सांगेल तुम्हाला काय काम होतं वगैरे, त्यानंतर कळेल तुम्हाला थोड्या दिवसांनी. तर थोडीशी गुप्तगू मीटिंग वगैरे ते सगळं झालं. मग तिथून आम्ही नान्नज, जामखेड नान्नज करून आता आम्ही आलो आमच्या शेतात हुरडा काढायला. तर आता हुरडा काढून आम्ही जाणार घरी. हुरडा पार्टी करायची. जरा लेट झाले आम्हाला. तर का आता हुरडा काढू, म्हणजे आता ज्वारी काढायची. हे बघा इथं सगळे आलेत, दादा वगैरे. ते हुरडा काढायला चालू आहे. आणि हे बघा तिथं, हां हे बघा तिथं मम्मीच्या अंगावर बसली. आणि आता आम्ही करणारे हुरडा पार्टी. गाडी आपली तवा तिकडे लावली मस्तपैकी लांब लांब. सो बाकीचा पुढचं ब्लॉग किंवा हालचा ब्लॉग काय जास्त असं एवढं हे की नाही केलं. थोडासा घरी केल्यानंतरचा तो काढेल मी. आणि नंतर मग हुरडा पार्टी. बाकीचा उद्या वेगळा ब्लॉग करणार आहे, गोंधळाचा, जागरण गोंधळ. सो शेवटपर्यंत बघा ब्लॉग. बघा ज्वारी. हॅलो हॅलो. आता आम्ही थोडंसं फोटोशूट वगैरे करून निघालो घरी. 5 मिनिटात काम 25 झाले आमचं, कारण उशीर झालं आहे. आणि चावी आमच्याकडे घराची, दवाखान्याची. सो आम्ही चाललो तर घरी. हे डॉक्टर साहेबांची विहीर ही आहे, त्यांचं सोलर पॅनल
सोलर नाही, सोलर पॅनल. हा आहे त्यांचा कांदा आणि ही आहे मका आणि हा आहे मी स्वतः कामगार. आम्ही चालले तिकडं आता बघत बघत असं. कांद्याचे मालक या हुरडा खायला. आकटी पेटवायचा कार्यक्रम चालू आहे. आकटी पेटवायचा. आणि ह्या मायलेकींची जोडी खूप सुंदर दिसत आहे या अंधाऱ्यात. आता आम्ही आकटी पेटवलेली आहे हे बघा अशी. आणि या आता हुरडा खायला तर इथं असा लाईट लावलेला आहे पाठीमागे. हे तात्या आहेत, मुगावचे तात्या. आणि ही सुनबाई गायकवाडांची सुनबाई आहे. ठी करायला लागली, कणसं भाजायला लागली. मायलेक त्यांचा चालू कार्यक्रम. आणि इथे तात्या. बघा ओरडा काहीतरी ठेवलंय का. या खायला कसं खायचं दाखव. बस चावून चावून खा. कसं चावून खायचं. चावायचं कसं. नाटक. अरे मी असं खातात का. कंसाला आता हुरडा पाडून झाला. हे असं सोले सगळी कंस. त्याला आता बडवा बडवी करायची आणि मग हुरडा राहिलेला त्यात पडत असतो. थोडंसं मीठ टाकायचं त्यात आणि ते चिपाडा म्हणतात. त्याला काय म्हणतात. चिपाडा ना काय चिपाडाच ना. आणि चिपाडाने बाळवायचं मग निघाला प्युअर हुरडा. उद्या आता आपण बारबेक्यू करू संध्याकाळी. बारबेक्यू ह्याच्यामध्ये आकटीमध्ये मटन बारबेक्यू. आम्ही आता हुरडा खायला आलो गावाला. खोड्या काय असं मारावं लागतंय बघ. खोड्या करते का तू. सरक पाठी माग डोळ्यात. आईवरचा राग काढतात तात्या बघा. वहिनीवरचा राग काढतात बघा. असं मारावं लागतं. आता ह्याचा अजून आपल्याला हुरडा खायला भेटतो. अजून कणस बडवतात. आणि मी तिकडून बघते बघा. हाय बडवल्यामुळं सगळ्यातलं हुरडा पडलं बघा हा. आणि आता हे पाकडायचं सोबत घेऊन मग झाला अजून हुरडा. जे मग असे असं चोळताना हुरडा निघत नाही ते असं बडवून काढायला लागतं मग चिपाडाने. बडवलेला त्यातून बघा एवढं हुरडा पडला की हे प्लेट ही. आणि इकडे ग्रहण चर्चा चालू आहे. कशाविषयी तरी एक ग्रहणविषयी चालू आहे. ग्रहण जोरात एक नंबर. गुड मॉर्निंग पब्लिक के दिल में. आज दिवस दुसरा आहे. सगळं आंघोळ वगैरे फ्रेश वगैरे झालं आहे. सकाळी एकदम मस्तपैकी कार्यक्रम झालेला आहे शेतामध्ये जाऊन एकदम टाकाटकमध्ये. लखन बोले टाकाटक खटाखट. तर आता आम्ही चाललो आहे हे सवासनीत तर त्यांचं सांगायला आईंनी. आणि नंतर जायचं गावात. तर आम्हाला लेट झाले 8:30 वाजलेत. आणि तिकडे निघालेत बकरे घेऊन. तर जाऊ आता तिकडं. तुम्हाला मी वाटतं हा गोंधळापर्यंतचा ब्लॉग एक करतो आणि तिथून पुढचा दुसरा करतो. तर कालचा आणि आजचा मिक्स करणार आहे असा. आणि नंतर संध्याकाळचा वेगळा डायरेक्ट टॉपिक चेंज. तर आता आई येते
आम्ही रेडी झालो आहे. गणपतीची गाडी आणली होती तर आम्ही चाललो आता तिकडं सांगायला. आणि मग तुम्हाला दाखवतं पुढं कसं कसं काय काय होतं आहे ते. लखन बोले टाकाटक खटाखट. सदा फुली किती छान दिसते सदा फुली. मराठी HSRP नंबर प्लेट बघा. मराठी HSRP नंबर प्लेट 2951. त्या जास्वंदाला फुलं बघा किती आलेत. 100 आणि 150 125. चिमणी बघा रेडी झाली. काय खाते आणि तू? पेरा. पेरा खाती व पेरा. चला आपल्याला जायचं आता गावात. काय अगं बाई. वांगी आणायला सांगितली ते आम्हाला. आम्ही वांगी शोधतोय कारण ही नर्सरी हे तर तोडून ठेवले म्हणतात कॅरेट. आणि कॅरेट शोधतोय आम्हाला कॅरेटच सापडा नाही कुठं. आम्ही आता हे बघा तो तिकडे शोधतोय. मी आलो इथं. आणि सगळे तिकडे बघतात वांगे पिंगत आता अनुभव होते अशी. ह्याच्या खाली काय मेथी. इथे मेथी आहे. अनुभव म्हणते मटणासोबत मेथी घ्यायची का तोंडी लावायला. हा मी तिकडे बघून आलो. थांब 1 मिनिट. ओके ते इथं ठेवते तेवढं लांब इकडचं. हा हा बरं बरं. एवढं लांब ठेवले तिकडून कसं दिसायचं. मग काय सापडलं आता. चला ती नाही ही एकच घ्यायची वाटतं. नाही हीच घेतली. ही बारकी त्यांनी कडू तोडून ठेवलं चोर.